अपघात झाला, वाचवायला गेले तेही मेले. 6 जणांच्या मृत्यूनं धुळे हादरलं. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील धुळे शहराजवळील लळिंग घाट परिसरात पहाटेच्या सुमारास एक अत्यंत भीषण तिहेरी अपघात घडलाय. या भीषण रस्ते अपघातात एकूण 6 जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून तब्बल 10 ते 12 प्रवासी गंभीररित्या जखमी झाले. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. अत्यंत क्लेशदायक बाब म्हणजे पहिल्या अपघातानंतर घटनास्थळी जखमींच्या मदतीसाठी धावून गेलेल्या महामार्गावरील टोल प्लाझाच्या एका कर्मचाऱ्याला मागून येणाऱ्या भरधाव लक्झरी बसनं चिरडल्यानं त्याचा जागीच मृत्यू झालाय. काय घडलंय नेमकं धुळ्यात? 6 जणांचा जीव घेणाऱ्या या विचित्र अपघाताची ही कहाणी पाहूयात. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात LS मराठी. मुंबई आग्रा महामार्गावरील लळिंग घाटात नेहमीप्रमाणेच वाहनांची वर्दळ सुरू होती. पहाटेच्या वेळी घाटात अंधार आणि काही प्रमाणात धुक्याचं वातावरण असल्यानं समोरील परिस्थितीचा अंदाज घेणं कठीण झालं होतं. अशातच महामार्गावरून रेतीनं तुडुंब भरलेला एक अवजड डंपर अत्यंत वेगानं जात होता. लळिंग घाटातील तीव्र उतारावर चालकाचं डंपरवरील नियंत्रण सुटलं आणि एक रेतीचा डंपर समोरून येणाऱ्या एका मोठ्या मालवाहू ट्रकला जाऊन थेट धडकला. डंपर आणि ट्रकची ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहनांच्या समोरील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला. या पहिल्या अपघाताचा मोठा आवाज झाल्यानं परिसरातील नागरिक जागे झाले आणि महामार्गावरून जाणाऱ्या इतर वाहनधारकांनी तात्काळ आपली वाहनं थांबवली. डंपरमधील रेती महामार्गावर सर्वत्र पसरल्यानं रस्ताही निसरडा झाला होता. या पहिल्या अपघाताची माहिती मिळताच महामार्गावरील सुरक्षा आणि देखभालीची जबाबदारी असलेले टोल प्लाझाचे पेट्रोलिंग पथक आणि टोल कर्मचारी कोणतीही दिरंगाई न करता तात्काळ मदत कार्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. टोल कर्मचाऱ्यांनी अत्यंत तत्परतेनं अपघातग्रस्त ट्रक आणि डंपरच्या केबिनमध्ये अडकलेल्या जखमी चालकांना आणि क्लीनरला बाहेर काढण्याचं काम सुरू केलं. अपघातग्रस्त वाहनांचे दरवाजे लॉक झाल्यानं लोखंडी सळईच्या मदतीनं ते उघडण्याचे प्रयत्न सुरू होते. महामार्गावर इतर वाहनांची कोंडी होऊ नये आणि सुरक्षितपणे बचाव कार्य करता यावं यासाठी टोल कर्मचारी रस्त्यावर वाहतूक नियंत्रित करण्याचाही प्रयत्न करत होते. घटनास्थळी जखमींचा आक्रोश आणि रक्ताच्या थारोळ्यात सापडलेले लोक पाहून बचाव पथक युद्ध पातळीवर काम करत होतं. परंतु हे मदत कार्य अत्यंत वेगानं सुरू असतानाच मागून काळानं घाला घातला. त्याच वेळी मुंबईच्या दिशेकडून इंदूरकडे जाणारी एक भरधाव खासगी लक्झरी ट्रॅव्हल्स बस लळिंग घाटातून खाली उतरत होती. घाटातील तीव्र उतार आणि वाहनाचा अतिवेग यामुळे ट्रॅव्हल्स बसच्या चालकाला समोरील अपघाताचा अंदाज आला नाही. चालकानं अचानक ब्रेक दाबण्याचा प्रयत्न केला असावा, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. या भरधाव ट्रॅव्हल्स बसनं रस्त्यावर उभ्या असलेल्या अपघातग्रस्त ट्रकला आणि डंपरला मागून अत्यंत जोरदार धडक दिली. ही दुसरी धडक इतकी भयानक होती की ट्रॅव्हल्स बसचा समोरील संपूर्ण हिस्सा म्हणजेच केबिन आतपर्यंत चेपली गेली. या दुसऱ्या धडकेमुळे संपूर्ण परिसरात एकच हाहाकार माजला. या दुसऱ्या धडकेच्या वेळी ट्रॅव्हल्स बसच्या केबिनमध्ये आणि समोरील सीटवर बसलेले काही प्रवासी भीषण अपघातामुळे जागीच ठार झाले. त्याहूनही दुर्दैवी बाब म्हणजे पहिल्या अपघातातील जखमींना वाचवण्यासाठी रस्त्यावर उभा राहून जीवाची बाजी लावणारा टोल प्लाझाचा एक कर्मचारी या भरधाव ट्रॅव्हल्सच्या थेट संपर्कात आला. ट्रॅव्हल्स बसनं त्याला जोरदार धडक देऊन खाली चिरडलं. मदत करायला गेलेल्या या देवदूताचा अशा प्रकारे दुर्दैवी आणि वेदनादायक अंत झाल्यानं उपस्थित सर्वांच्या काळजाचा थरकाप उडाला. आपल्या सहकाराचा डोळा देखत झालेला हा मृत्यू पाहून घटनास्थळी उपस्थित असलेले इतर टोल कर्मचारी अत्यंत आक्रमक झाले. प्रशासनाच्या आणि वेगाच्या मर्यादा न पाळणाऱ्या वाहन चालकांच्या विरोधात टोल कर्मचाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. सहकारी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यानं टोल कर्मचाऱ्यांमध्ये प्रशासनाविरोधात प्रचंड रोष निर्माण झाला आणि महामार्गावर काही काळासाठी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. या भीषण तिहेरी अपघाताची माहिती मिळताच मोहाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा तात्काळ घटनास्थळी रवाना झाला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सर्वप्रथम आक्रमक झालेल्या टोल कर्मचाऱ्यांना आणि नागरिकांना शांत केलं. त्यानंतर पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थ आणि क्रेन चालकांच्या मदतीनं ट्रॅव्हल्स बसच्या केबिनमध्ये अडकलेले मृतदेह आणि जखमी प्रवाशांना बाहेर काढण्याचं काम सुरू केलं. हा तिहेरी अपघात इतका भीषण होता की मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांना गॅस कटरचा वापर करावा लागला. केबिनचे लोखंडी पत्रे कापून अत्यंत कष्टानं मृतदेह बाहेर काढण्यात आले. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 6 जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी धुळे येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. अपघातात गंभीररित्या जखमी झालेल्या 10 ते 12 प्रवाशांना तातडीनं रुग्णवाहिकांच्या माध्यमातून धुळे येथील शासकीय जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमींपैकी काही प्रवाशांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. जखमींवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असून जिल्हा प्रशासनाचे अधिकारी रुग्णालयात पोहोचून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. अपघातातील मृत आणि जखमी प्रवाशांची ओळख पटवण्याचं काम पोलिसांकडून युद्ध पातळीवर सुरू असून त्यांच्या आधार कार्ड आणि साहित्यावरून त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जातोय. या भीषण तिहेरी अपघातामुळे मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील लळिंग घाटातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
घाटात दोन्ही बाजूनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या, त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. पोलिसांनी महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी धुळे महानगरपालिका आणि महामार्ग प्राधिकरणाच्या मोठ्या हायड्रोलिक क्रेन पाचारण केल्या. या क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त डंपर, ट्रक आणि ट्रॅव्हल्स बस रस्त्याच्या कडेला बाजूला करण्यात आली. तसेच डंपरमधून महामार्गावर पसरलेली रेती हटवून रस्ता साफ करण्यात आला, जेणेकरून इतर वाहनं घसरणार नाहीत. साधारणपणे 2 ते 3 तासांच्या अथक प्रयत्नानंतर लळिंग घाटातील वाहतूक अत्यंत धीम्या गतीने पूर्ववत करण्यात पोलिसांना यश आलं. लळिंग घाटातील या भीषण अपघाताचं नेमकं काय कारण होतं, याबाबत पोलिसांनी अद्याप कोणताही अधिकृत निष्कर्ष काढलेला नाही. डंपरचे ब्रेक फेल झाले होते की चालकाला डुलकी लागली होती, तसेच मागून आलेल्या ट्रॅव्हल्स बसच्या चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं होतं का, या सर्व बाजूनी पोलिसांचा तपास सुरू आहे. मोहाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी अपघाताची नोंद करण्यात आली असून पोलीस प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवत आहेत. लळिंग घाटात होणाऱ्या अपघातांचं सत्र रोखण्यासाठी प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता स्थानिक नागरिकांमधून आणि वाहनधारकांकडून मोठ्या प्रमाणावर केली जाते. घाटातील तीव्र उतार आणि वळणांवर चालकांनी वेगाची मर्यादा पाळणं किती गरजेचं आहे, हेच या अत्यंत दुर्दैवी आणि भीषण अपघाताने पुन्हा एकदा अधोरेखित केलंय. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.